अपडेट के लिए आपसे फिर बात होगी। तो एनसीपी पर कब्जे की लड़ाई में भतीजा चाचा पर भारी पड़ गया लगता है। हालांकि आज अजित पवार की तरफ से बुलाई गई इस बैठक में एनसीपी के 31 विधायक पहुंचे, तो शरद पवार की मीटिंग में 16 विधायकों ने अपनी हाजिरी लगाई। जाहिर है दोनों में से कोई भी गुट अपने दावे का सबूत पेश नहीं कर पाया। इस बीच अजित पवार गुट ने चुनाव आयोग को हलफनामा देकर 40 विधायकों के समर्थन का दावा किया, तो साथ ही एनसीपी के अध्यक्ष पद से शरद पवार को हटाकर अजित पवार को राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त कर दिया गया। सगळ्या भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, आर पाटलांच्या नेतृत्वाखाली एवढं चांगलं काम आपण केलं की आपले 71 आमदार आले, काँग्रेसचे 69 आमदार आले। त्याच्यामध्ये सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं की सगळ्यात जास्त जागा त्यांच्या आलेल्या आहेत, आता आपल्याला त्यांना मुख्यमंत्री पद द्यावं लागेल। 4 खाती जास्त घेऊन, 4 मंत्री पद जास्त घेऊन आलेली संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं, संधी आली होती। मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो 2023 मध्ये ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला असता। दिल का दर्द जुबान पर आ ही गया। अजित पवार ने बगावत का असली कारण बता ही दिया। चाहत मुख्यमंत्री बनने की थी, लेकिन चाचा ने ही हर बार खच्चर फंसा दिया। इल्जामों की पोटली से नसीहत की घुट्टी भी निकली, सवालों का बंडल परत दर परत खुल गया। 82 साल की उम्र में अवकाश क्यों नहीं ले लिया? इस्तीफा दिया ही था तो वापस क्यों ले लिया? पूरी पार्टी में सिर्फ बिटिया ही काबिल क्यों लगी? एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58व्या वर्षी रिटायर होतो। IAS IPS असेल तर 60व्या वर्षी रिटायर होतात। राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 वर्षांनंतर रिटायर केलं जातं। अडवाणींची उदाहरण घ्या, मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येते। तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकलं तर सांगा ना, अजित तुझं हे चुकलं। आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना। त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं। 2 मेला त्याच्या आधीच्या मीटिंग मध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो। त्या संदर्भामध्ये राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो। ती कमिटी केल्यावर तुम्ही सगळे प्रफुल्लबाई, सुनील तटकरे, जयंत पाटील, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब, धनंजय मुश्रीफ साहेब, अनिल देशमुख, सगळे तुम्ही प्रमुख बसा आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा। आम्ही तयार झालो, तेही आम्हाला मान्य होतं। मित्रांनो, पुन्हा 2 दिवसात काय घडलं कुणास ठाऊक। त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा। राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला, तेही मला कळलं नहीं। चाचा के खिलाफ भतीजे के शब्द सुप्रिया के लिए शूल बन गए। पापा पर भाई के इल्जामों से बहना आहत हो उठी। कार्यकारी अध्यक्ष का ओहदा किनारे हो गया, सुप्रिया सिर्फ बिटिया रह गई। भावनाओं का सैलाब उठा, भाई के हर सवालों का जवाब मिल गया। 82 साल में भी पापा सबसे बेहतर है, उम्र सिर्फ नंबर है। बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही। बाकी कुणाबद्दलही बोला, कुणाबद्दलही आमच्यावर करा, काही करा, पण बापाचा नाद नाही करायचा। अरे सबसे देखो तो फारूक अब्दुल्ला साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत। मला विचारलं, अरे क्या हो रहा है एनसीपी में? मतलब अंकल ऐसे ऐसे हो रहा है। अरे लड़ मैं तो शरद से 3 साल बड़ा हूं, मैं लड़ रहा हूं, शरद को बोल मेरे तरह तू भी लड़ ले। अरे एज इज अ नंबर, जिद्द पाहिजे, आशीर्वाद तर आहेतच। सच है कि उम्र सिर्फ संख्या है,
लेकिन लोकतंत्र में सत्ता की सीढ़ी चढ़ने के लिए इसी संख्या बल की दरकार होती है। जिसके साथ संख्या बल हो उसी की सरकार होती है। हालांकि मुंबई में विधायकों की संख्या के हिसाब से भतीजा चाचा पर भारी पड़ गया। एनसीपी के 54 विधायकों में से 40 से ज्यादा विधायकों के समर्थन का दावा करने वाले अजित पवार की बैठक में एनसीपी के सिर्फ 31 विधायक ही पहुंच पाए। शरद पवार की बैठक में भी पार्टी के सिर्फ 16 विधायक ही पहुंच पाए। एनसीपी के एक विधायक नवाब मलिक तो फिलहाल जेल में ही है। बाकी 6 विधायक किधर हैं किसी को नहीं पता। हालांकि शरद पवार को एक निर्दलीय विधायक देवेंद्र भोयार का भी साथ मिला, लेकिन इससे पार्टी पर पकड़ बनाने में पवार साहब को शायद ही कोई फायदा मिले। जाहिर है जनता की तरफ से सीधे चुने गए विधायकों की तादाद के मामले में अजित पवार ने शरद पवार को पीछे छोड़ दिया, लेकिन वो शरद पवार का साहस नहीं तोड़ पाए। 82 साल की उम्र पार कर चुके चाचा ने भतीजे को सीधी चुनौती दी, इस संकल्प के साथ कि पार्टी की निशानी जाने नहीं दी जाएगी। काही लोकांनी चालला घेतला ऑफिस कोणाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगता आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही लोक होतो. मी टिळक भवन हे आमच्याकडे होतं वसले सहकारी, आणि त्याच्यानंतर नवीन पक्ष काढायचा निर्णय आम्ही घेतला. टिळक भवन सोडून दिलं. त्यांची फाफती काँग्रेस पक्षाची होती, ती आम्ही हिसकून घ्यायची वेळ आवश्यकता नव्हती, आमच्या हातात होती. आणि काय झालं काय नाशिकला पक्षाची फाफती. काही लोक येतात. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी अनेक निवडणुका लढलो. 1967 साली पहिली निवडणूक मी केली तर माझी खून वैल दिली होती. तुम्हाला आठवतं एकेकाळी काँग्रेसची खून वैल दिली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये 2 भाग झाले, इंदिरा काँग्रेस, स्वर्णसिंग काँग्रेस. त्याच्यामध्ये आमची खून गेली, वैल दिली दोघांची गेली. मग आमची खून आली गाय वासू. कदाचित काही लोकांना माहीत असेल गाय वासू. तर ते गेलं नका विसरू. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हात आला पंजा, आणि त्याच्यानंतर घड्याळ आला. आता आम्ही हातात घड्याळावर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गायवासवर लढलो. काय कशात काही कमतरता नाही. त्यामुळे कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही, जाऊन देणार नाही. भतीजे से सीधी जंग में हारे हुए जुआरी की तरह नजर आए मराठा क्षत्रप ने पीएम मोदी पर भी बिटिया की तरह आक्रामक तेवर दिखाए। इस सवाल के साथ कि अगर एनसीपी भ्रष्ट पार्टी थी तो फिर उसी पार्टी के विधायकों को मंत्री क्यों बना दिया? देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आज दिवसाच्या पूर्वी एक भाषण केलं. मला तो भोपाळला मध्य प्रदेशमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाने इतक्या लाख कोटीचा भ्रष्टाचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70 लाख कोटीचा भ्रष्टाचार केला, 70,000. आणि हे सांगत असताना राज्य सरकारी बँक आणि इथं फार बंधारे खातं याचा उल्लेख केला. प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठलीही विधानं आधार नसताना करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. पण विधानं केली. या प्रधानमंत्र्यांचं एक वैशिष्ट्य आहे. एकदा ते बारामतीला आले, आणि बारामतीच्या सभेत त्यांनी सांगितलं की देश कसा चालवायचा, प्रशासन कसं चालवायचं हे पवार साहेबांचं बोल धरून मी शिकलो. त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळात आले, प्रचंड शिवीगाळ केली. जे देशाचं नेतृत्व करतात या सगळ्यांनी बोलण्याच्या संबंधीची काही काळजी घ्यावी लागते. आरोप करायचे तर नुसते आरोप करून चालणार नाही. खरं जर तुमचं चुकीचं काम केलं असेल
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी NCP ला काय म्हणायचे? नॅचरली करप्ट पार्टी, नॅचरली करप्ट पार्टी. ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन जब मुझे जरूरत पड़ेगी वही नेचुरली कॉर्पोरेट पार्टी का पूरा खा जाऊंगा. त्याच्यामुळे माझा आज आरोप आहे भारतीय जनता पक्षावर, या देशामध्ये सगळ्यात करप्ट पार्टी कुठली असेल? विधायकों के शक्ति प्रदर्शन में भतीजा भले ही चाचा पर भारी पड़ गया, लेकिन एनसीपी के 5 में से 4 लोकसभा सांसद शरद पवार के साथ नजर आए. सिर्फ सुनील तटकरे ही अजीत पवार के साथ दिखे, जिन्हें अजीत गुट ने पार्टी के प्रदेश अध्यक्ष की कमान सौंपी है. हालांकि शरद पवार पहले ही लोकसभा सांसद सुनील तटकरे और राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल को पार्टी से निकाल चुके हैं. शरद पवार की बैठक में विधायकों की संख्या कम होने के बावजूद सहानुभूति की एक लहर दिखी और मराठा क्षत्रप ने इसी लहर पर सवारी का ऐलान कर दिया. कार्यकर्ताओं को उम्मीदों का आसमान दे दिया. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पोस्टर लावली, त्याच्यात फोटो माझा. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही, त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाही आहे, खणखणं वाजत नाही आहे, हे नाही लोक ओळखतील. एनसीपी के दोनों गुटों की बैठक शुरू होने से पहले ही शरद पवार की बेटी सुप्रिया सुले ने पार्टी के विधायकों सांसदों से भावुक अपील की थी. पापा को 83 साल का योद्धा बताते हुए बैठक में मौजूद रहने का आह्वान किया था. आणि त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रिय असणारा 83 वर्षाचा योद्धा तो आत्ताच कराडला गेला होता. तुम्ही त्यांना पाहिलेही असेल. या महाराष्ट्राला ज्यांनी खूप प्रेम दिलं आणि दुपटीने महाराष्ट्राला त्याला प्रेम. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा पक्षाची पुढची दिशा आणि आपल्या सगळ्यांवर काय काय जबाबदाऱ्या असणार आहेत, काय कामं करायची ही दिशा देण्यासाठी आदरणीय पवार साहेब आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अजीत गुट की बैठक खत्म होते ही विधायकों का कारवां बांद्रा के ताज होटल की तरफ कूच कर गया. होटल में भी मंथन का नया दौर शुरू हो गया. शाम ढलने से पहले एनसीपी की लड़ाई चुनाव आयोग की चौखट पर भी पहुंच गई. अजीत पवार गुट ने अपने हलफनामे में करीब 40 विधायकों और सांसदों के समर्थन का दावा किया है. अजीत गुट ने अपने पक्ष में ज्यादा विधायक होने का दावा करते हुए एनसीपी पर दावा ठोक दिया है. चुनाव आयोग के सूत्रों के मुताबिक उसे अजीत पवार की ओर से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और पार्टी चिन्ह पर दावा करने वाली याचिका मिली है. तो वहीं शरद पवार खेमे ने भी चुनाव आयोग के सामने एक केवियट दायर किया है, जिसमें गुजारिश की गई है कि पार्टी की लड़ाई के संबंध में कोई भी निर्देश पारित करने से पहले उनकी बात सुनी जाए. आयोग को जयंत पाटिल से भी एक चेतावनी मिली है कि उन्होंने 9 विधायकों के खिलाफ अयोग्यता प्रक्रिया शुरू कर दी है. इंद्रजीत सिंह, राहुल पांडे और अंकुश जायसवाल के साथ विनोद जगदाले, मुंबई.